स्क्रीन विजिबल आहे का? Yes, sir. ठीक. कालचे क्वेश्चन आन्सर लिहिले का? सर्वांनी क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत बरं का? Yes, sir. हा, ते क्वेश्चन आन्सर लिहिल्याशिवाय आपल्याला नंतर ते पाठांतर करता येणार नाहीत, कारण ते थोडंसं स्पेलिंग वगैरे डिफिकल्ट आहेत. त्यामुळे प्रत्येकाने ते क्वेश्चन आन्सर लिहून काढा. ठीक आहे. तर काय करायचं का आपल्याला, आपलं जे स्पीच रायटिंग, त्यानंतर फर्स्ट 3 लेसन्स म्हणजे शिवाज ब्लेसिंग, त्यानंतर काल पाहिलेला आपण तो ग्राइंड, त्यानंतर आज जो आणि उद्या संपेल JRD टाटा. तर हे 3 लेसन्स आणि स्पीच रायटिंगचं युनिट आपण, तर या 4 वरती आपण टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण पाठीमागं कंबाईन युनिट वरती घेतली होती, कोणत्या, पॅराग्राफ रायटिंग आणि आपलं व्होकॅब्युलरी बिल्डिंगचं, तशाच पद्धतीने आपल्याला या 2 युनिट वरती पण टेस्ट घ्यायची आहे. तर अभ्यास चालू करा. हे लेसन संपले की आपण थर्सडेला वगैरे ह्याच्यावरती टेस्ट घेऊया, कारण आपल्याला वेनसडे सुट्टी असणार लेक्चरला. थर्सडेला मग टेस्ट घेऊया. उद्या आपलं हा JRD डाटा संपते, म्हणजे 3 लेसन्स आणि स्पीच रायटिंग एवढ्यावरती आपण टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे. सर कधी टेस्ट घेणार आहात तुम्ही? थर्सडेला घेऊया की, थर्सडेला, गुरुवारी घेऊया. ओके सर. ओके सर. हा हा, म्हणजे तुम्ही आतापासून अभ्यास कराल ना, नाही तर कुणाच्याला अचानक सांगितलं की म्हणणार आम्ही अभ्यास केला नाही वगैरे. आता झालेले 2 किती लेसन मार्काचे असेल? 30 मार्काची किंवा 40 मार्काची, बघूया किती क्वेश्चन निघतात ते. जर जास्त क्वेश्चन असेल तर मग 40 मार्काची घेऊया, पाठीमागे तशी. जर ओके. त्याच्यावरती मला वाटतं 40 मार्काची घेऊया. 10 क्वेश्चन एका लेसनची निघतील आपले. ओके म्हणजे हे 3 लेसन्स हे आणि स्पीच रायटिंगचं युनिट. ठीक आहे. नंतर मग राहिलेले जे हॅलो, आवाज येतोय ना? येस. हा, ठीक आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे, पहा, स्कॉलरशिपचे फॉर्म. काल मीटिंग झाली, त्याच्यामध्ये असं डिसाईड झालं की कॉलेजमध्ये काय होते, तुम्ही इथं फॉर्म भरायला येणार किंवा नंतर ते पूर्ण होत नाहीये, एका दिवसामध्ये फॉर्म, नेट वगैरे चालत नाहीये, त्यामुळे एकदा दोनदा त्या स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्यासाठी जावं लागतंय. तर जे आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, तर तुम्ही जे मेल ID पाठवले आहेत, त्या मेल ID वरती आम्ही तुमचे डॉक्युमेंट सेंड करणार आहेत. तर स्कॉलरशिपचा फॉर्म तुमचं तुम्ही तिथं नेटवरती जाऊन भरायचा आहे, असं डिसाईड झालेलं आहे. आणि त्यानंतर मग हार्ड कॉपी कॉलेजवरती जमा करायची आहे, त्याची प्रिंट काढून. फक्त तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागत आहेत ते आज मी नक्की ग्रुपवरती टाकतो, कोणते लागणार आहेत ते. आणि आमच्याकडचे डॉक्युमेंट्स जे स्कॅन केलेले आहेत ते तुमच्या मेलला सेंड केले जातील. तर आपल्याला मॅक्झिमम फॉर्म हे 31 डिसेंबरच्या अगोदरच सरांनी भरायला सांगितलेलं आहे, कारण नंतर साईट हँग होते वगैरे, नंतर बंद होते असं म्हटले.
आणि काहीतरी 5 जानेवारी लास्ट डेट आहे, त्या अगोदर भरायचे आहेत. मी 15 म्हटलं होतं, पण 5 जानेवारी लास्ट डेट आहे. त्याच्यामुळं सर्वांनी आपले आपले डॉक्युमेंट्स ज्या अगोदरचे असतील तुमच्याकडचे ते व्यवस्थित ठेवा. नेट कॅफेवरती जाऊन फॉर्म भरायचे आहेत. काहीतरी 50 रुपये वगैरे लागतील तुम्हाला नेट कॅफेवरती फॉर्म भरण्यासाठी. तर ते सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. ठीक आहे. मग अडचण आली तर फोन करायचा. तुम्हाला लगेच सांगितलं जाईल की काय करायचं काय नाही, कोणती स्कीम घ्यायची, कोणता फॉर्म भरायचा वगैरे सर्व सर्व सांगितलं जाईल. ओके. कारण गेल्या वेळेस एक एक पालकांना 3-3, 4-4 वेळेस कॉलेजवरती यावं लागलं होतं फॉर्म भरण्यासाठी. मग तेवढ्यासाठी इथं येणं थोडंसं प्रॉब्लेम होतोय. गेल्या वर्षी पालकांच्या कंप्लेंट आल्या होत्या. त्यामुळे ह्यावेळेस डिसाईड असं केलेलं आहे की तर तुम्ही नेट कॅफेवरती जाऊन स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. कारण गेल्या वर्षी कसं सोपं पडलं होतं, नंतर विद्यार्थ्यांनी तसं भरल्यानंतर त्यांना ते व्यवस्थित फॉर्म भरता आला होता. ठीक आहे. काय अडचण आहे का याच्याबद्दल आता? नो सर. हां, त्यामुळं तुमचं तुम्ही मला फक्त मेल आय डी तुमचे जे दिलेले आहेत ते मेल आय डी व्यवस्थित आहेत का बघा. नसेल मेल आय डी तर मग दुसरा मेल आय डी असेल मला मेल आय डी सांगा. त्या मेल आय डीवरती मी तुमचे डॉक्युमेंट सेंड करतो. ओके. अगोदर मी आता स्कॅन केले डॉक्युमेंट सर्वांना सेंड करतो माझ्याकडे जे मेल आय डी आहेत त्या मेल आय डीला. आणि राहिलेले विद्यार्थ्यांचे मग ज्यांचे मेल आय डीला सेंड झालेले नाही आहेत किंवा काही प्रॉब्लेम आहेत तर किंवा आलेले नाही डॉक्युमेंट तर त्यांना मला फक्त कॉल करा किंवा मेसेज टाकू तरी चालेल. मग माझं मी त्या नवीन मेल आय डी तुमचे डॉक्युमेंट सेंड करतो. ओके. कारण स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्ही इथं पालक आणि तुम्ही आल्याशिवाय भरताच येत नाहीये. कारण त्या पालकांची सही असते, त्याच्यावरती तुमची सही असते, इन्फॉर्मेशन खूप असते. आणि तुम्हाला आता समजा बार्शीचे विद्यार्थी आहेत किंवा खूप माड्याचे आहेत किंवा तिकडं मुंबईचे आहेत, खूप दूरदूरचे विद्यार्थी आहेत. तर त्यांना फॉर्म भरायला इथे येणं पॉसिबल होत नाही. एका आठवड्यामध्ये ते होत पण नाही कंप्लीट. तर त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे की फॉर्म कसा भरायचा आहे, काय भरायचं आहे, त्या नेट कॅपवाला सर्व माहीत असतं. फक्त आपली कॅटेगरी सांगायची आणि तुम्हाला नंतर कोणत्या कॅटेगरीला कोणती स्कीम घ्यायची आहे ते पण तुम्हाला सांगितलं जाईल किंवा सेंड करतोय. जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत आमच्याकडचे सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून आम्ही तुम्हाला सेंड करतोय. ओके. तर मॅक्झिमम जणांना आपले डॉक्युमेंट्स सेंड केले जातील. सर्वांनी डॉक्युमेंट्स आल्यानंतर 31 तारखेच्या अगोदर फॉर्म भरायचे आहेत. फॉर्म भरून झाल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर ती कॉलेजवरती जमा करायची आहे. त्याला प्रत्येक डॉक्युमेंट झेरॉक्स जोडून. ओके. ओके सर. ठीक आहे. चला तर मग आता लेसन स्टार्ट करूया पुढचा. जो JRD टाटा यांच्यावरती डिपेंड आहे. तो लेसन how to run the business or how to start the new business or how to behave in the organization or company or institute. This is related to that point or when we start any business that time which care we should have taken. तर या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत की बिझनेस स्टार्ट करताय तुम्ही किंवा कंपनीमध्ये जॉब करताय किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन जॉब करताय तर ते जॉब किंवा जे काही तुम्ही ॲक्टिव्हिटी करताय तर त्या संदर्भात मार्गदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीनं कोणी दिलंय पहा JRD टाटा यांना दिलेलं आहे की त्यांना JRD टाटा किंवा जो टाटा ग्रुप आपण पाहतोय तर तो टाटा ग्रुप एवढा प्रोग्रेस का झाली त्यांची किंवा त्यांची भरभराट का झाली तर त्या सर थोडं मागचं मोठ्याने बोला, आवाज येत नाही. येत नाहीये का? हळू येतोय सर खूप. नेटफ्लिक्स पण खूप स्लो येतं. ठीक आहे. तर त्याचं जे काही हे आहे मार्गदर्शन आहे मग त्यांची जी काही जीवन प्रवास आहे आपल्या JRD टाटा यांचा तर तो जीवन प्रवास हा याच्यामध्ये दिलेला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी किती उद्योग त्यांचे आहेत किंवा लीडर कसा असावा किंवा एखादा मॅनेजर असेल तर मॅनेजरची क्वालिटीज काय असावीत किंवा वर्कर कसे असावेत या संदर्भाचं ओपिनियन त्यांनी या लेसनमध्ये दिलेलं आहे. तर पाहूया JRD टाटा. The year 2004 was significant for the Tata Group
as it marked the 100th birth anniversary of J.R.D. Tata and Noel Tata and the death centenary of Jamsetji Tata. आता जे 2004 हे वर्ष आहे तर ते टाटा ग्रुपसाठी खूप इम्पॉर्टंट आहे असं म्हणतात, म्हणजे महत्त्वपूर्ण आहे असं सांगता येते. सिग्निफिकंट आहे की त्याच्यामध्ये ते जे काय 2004 वर्ष आहे तर त्याच्यामध्ये बर्थ ॲनिव्हर्सरी आहे पहा, म्हणजे 100वी त्यांची जयंती कोणाची येते पहा, J.R.D. टाटा आणि नवल टाटा यांची आहे असं म्हणतायत. आणि त्याचबरोबर जमशेदजी टाटा जे आहेत तर त्यांची पण डेथ सेंटेनरी आहे, म्हणजे इथं शताब्दी त्यांची म्हणू शकतो आपण. सेंटेनरी म्हणजे शताब्दी असं म्हटलं जातं. तर त्यांचं जमशेदजी टाटा यांच्या मृत्यूला 100 वर्ष पण 2004 या इयरलाच कम्प्लीट होत आहेत. तर अशा पद्धतीनं जवळजवळ इथं 2-3 गोष्टी एकत्र येत आहेत 2004 या इयरला. त्याच्यामुळं ते म्हणतायत की 2004 हे वर्ष काय आहे पहा, टाटा ग्रुपसाठी खूप सिग्निफिकंट किंवा इम्पॉर्टंट आहे असं म्हणतायत. फॉर 2 generations and more, J.R.D. epitomized a way of life and culture of business that cared for the country and its people. त्याचबरोबर इथे जे काय 2 जनरेशन म्हणजे पिढी आपण त्याला म्हणतो, तर त्या 2 जनरेशनचं जर आपण इपिटोमाइज्ड म्हणजे सारांश काढणे, त्यांच्या लाईफचा किंवा ते कशा पद्धतीने जगत होते, काय करत होते, किंवा बिझनेस कशा पद्धतीने त्यांनी काळजी घेतली किंवा कशा पद्धतीने तो प्रोग्रेस केला, तर या पद्धतीचा जर आपण समजा सारांश काढला तर तो निश्चितपणे आपल्याला प्रोग्रेसिव्ह किंवा चांगल्या पद्धतीने तो प्रोग्रेस झालेला आहे असं इथं पाहायला मिळेल. त्यामध्ये इथं काय म्हटलं पहा, फॉर टू जनरेशन्स अँड मोअर किंवा त्याच्यापेक्षा जास्त, J.R.D. epitomized a way of life and a culture of business. लाईफ जगण्याचा मार्ग त्यांचा कसा होता त्याचा सारांश काढलेला आहे. त्याचबरोबर त्यांचं जे काही बिझनेसचं कल्चर आहे ते कशा पद्धतीनं कल्चर त्यांचं रन होत होतं, आणि त्याचबरोबर दॅट केअर्ड फॉर द कंट्री अँड इट्स पीपल. आणि त्याच पद्धतीनं त्यांना जे काही आपला देश आहे तर त्या देशाची काळजी कशा पद्धतीने घेतली आहे किंवा तिथल्या व्यक्तींची पण कशा पद्धतीने काळजी घेतलेली आहे, म्हणजे त्यांच्या प्रोग्रेससाठी त्यांना काय हेल्प केलेली आहे, तर हे इथं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ दिलेला आहे पहा तिथं, द वेल्थ गॅदर्ड बाय जमशेदजी टाटा अँड हिज सन्स इन हाफ अ सेंचुरी of industrial pioneering formed but a minute fraction of the amount by which they enriched the nation. त्यानंतर जे जमशेदजी टाटा आहेत तर त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी जे 50 वर्षामध्ये सेंटेनरी, हाफ सेंटेनरी म्हणजे 50 वर्ष, तर त्यांना त्या 50 वर्षामध्ये जी काही संपत्ती गोळा केली होती, गॅदर्ड म्हणजे गोळा करणे किंवा कलेक्ट करणे त्याला म्हणतो आपण, तर ती जी काही संपत्ती त्यानं कलेक्ट केलेली होती तर ती कशामधून केली होती पहा त्यांनी, तर ऑफ इंडस्ट्रीयल पायोनरी, म्हणजे जे उद्योजक आहेत किंवा उद्योग आहेत किंवा उद्योगधंदे आहेत तर त्याचा त्यांनी काय केलं होतं पहा, स्टार्ट करून किंवा चांगले उद्योग त्यांनी चालू ठेवून काय केले होते पहा, चांगले इन्कम त्यांनी त्या 50 वर्षामध्ये जमशेदजी टाटा आणि त्यांच्या मुलांनी केलेला होता पहा. परंतु बट अ मिनिश फ्रॅक्शन ऑफ द अमाऊंट बाय विच दे एनरिच्ड द नेशन, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने मिनिटाचा काही भाग असतो, समजा आता 1 मिनिट असेल, 1 मिनिटाचा भाग जे काय असेल ते, तर त्याचा जो काही भाग असेल मिनिट फ्रॅक्शन, तर त्यातली जेवढी अमाऊंट त्यांना पाहिजे होती तर त्यांनी तेवढी अमाऊंट त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केली, आणि बाकीचे जे काय अमाऊंट आहे तर ते त्यांनी देशाला समृद्ध करण्यासाठी, इनरिचमेंट समृद्ध करणे किंवा भरभराट करणे, तर त्यासाठी त्यांनी काय केलं होतं पहा, हेल्प केली होती किंवा हातभार लावलेला होता. The whole of that wealth is held in trust for the people and used exclusively for their benefit. इथं नेक्स्टला दिलेलं आहे की जे काही त्यांची वेल्थ होती किंवा संपत्ती होती तर ती कुठं जमा केली जाते पहा, ट्रस्टमध्ये. म्हणजे त्यांनी एक ट्रस्ट तयार केलं होतं, म्हणजे त्यांचं जे काही J.R.D. टाटा यांचं ट्रस्ट होतं तर ते ट्रस्ट तयार करून त्याच्यामध्ये ती संपत्ती काय केलं होतं पहा, फक्त
जे काही व्यक्ती असतील मग त्या व्यक्तींसाठी किंवा लोकांसाठी त्यांचा जो काही फायदा होईल किंवा त्यांना जे प्रोग्रेस असणार आहे किंवा ज्या प्रोग्रेस करायची आहे तर त्या प्रोग्रेससाठीच त्यांनी फक्त तो पैसा वापरला होता. म्हणजे मॅक्झिमम यांनी काय केलं होतं पहा की जो आपल्याला बेनिफिट मिळणार आहे तर तो केवळ आणि केवळ एक्सक्लुझिव्ह म्हणजे केवळ ओनली त्याला म्हणतो आपण, तर तो फक्त आपल्या देशाच्या किंवा त्या राष्ट्राच्या विकासासाठी किंवा ते जे काही व्यक्ती होते तर त्या व्यक्तींच्या प्रोग्रेससाठीच काय केला होता पहा तो वापरला होता. द सायकल ऑफ दस कम्प्लीट The cycle is thus complete. What came from the people has gone back to the people many times over JRD टाटा. त्यानंतर काय म्हणतात पहा की अशा पद्धतीने ते सायकल पूर्ण करत होते. म्हणजे एखादी कंपनी काढायची त्यातले प्रोडक्ट्स आपण काय करायचे पहा उत्पादन करायचं किंवा प्रोडक्शन करायचं आणि त्यानंतर ती लोकांना विकायची. म्हणजे बरोबर आहे कंपनी काय करते तर लोकांना कस्टमर्सला ते देत असते. परंतु कस्टमर्सला दिल्यानंतर काय केलं जातं पहा तर कस्टमरकडून जे काही पैसा येतोय तर तोच पैसा त्यांच्याच उपयोगासाठी यूज करायचा. म्हणजे जे कस्टमर्स असतील त्या कस्टमर्सकडून घेतलेला पैसा किंवा जो बेनिफिट आहे तर तो बेनिफिट त्यांच्याच प्रोग्रेससाठी यूज केला जात असायचा. तर अशा पद्धतीने ही सायकल कंप्लीट होते असं JRD टाटा म्हणतायत पहा. त्यानंतर व्हॉट केम फ्रॉम द पीपल हॅज गॉन बॅक टू द पीपल मेनी टाइम्स ओव्हर. म्हणजे इथं ते काय म्हणतात बघा ज्या व्यक्तींना आपल्याला जे काही दिलेलं आहे तर तेच आपण बराच वेळेस त्यांना परत देतोय. म्हणजे अशा पद्धतीने काय करतो का त्यांना केलेलं जे काही इन्व्हेस्टमेंट असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटचे पैसे काय करायचे पहा त्यांनाच यूज करायचे म्हणजे त्यांनाच बॅक परत देत असायचे त्यांच्या बेनिफिटसाठी. अशा पद्धतीनं JRD टाटा यांचं ओपिनियन आहे किंवा अशा पद्धतीने ते जमशेदजी टाटा आणि त्यांच्या मुलांचं जे काय 50 वर्षाचा कारकीर्द होती तर त्याच्याविषयीचं हे माहिती इथं सांगतायत पहा. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा बॉर्न इन पॅरिस ऑन जुलै 2009 सॉरी 29 जुलै 1904. तर त्यांचा जन्म JRD टाटा यांचा जन्म कधी झाला पहा तर 29 जुलै 1904 और 1904 रोजी झालेला आहे. म्हणजे 1904 मध्ये 29 जुलै पॅरिस या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. कुणाचा जन्म झालाय पहा तर JRD टाटा यांचा झालेला आहे. कुणाचा JRD टाटा. त्यांचं पूर्ण नाव जे दिलंय पहा जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे त्यांचं पूर्ण नाव आहे. JRD त्यानंतर पुढे टाटा. तर हे सर्वांनी नाव लक्षात ठेवायचे. गेल्या वेळेस त्यांचं फुल नेम विचारलं होतं व्हॉट इज द फुल नेम ऑफ JRD टाटा असं विचारलं होतं. तर हे आपल्याला फुल नेम माहीत पाहिजे. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे त्यांचं पूर्ण नाव आहे पहा. वॉज द सेकंड चाइल्ड ऑफ रतनजी दादाभाई टाटा अँड हिज फ्रेंच वाईफ सुनी. तर पहा हे जे काय JRD टाटा होते तर ते रतनजी दादाभाई टाटा यांचे आणि त्यांची जी काय पत्नी होती सुनी नावाची फ्रेंच वाईफ होती तर त्या दोघांचा हा 2 नंबरचा मुलगा होता असं म्हणतायत पहा. Established in 1859, the Tata Group was already India's biggest business conglomerate when Tata became the 4th chairman in 1938. ते काय सांगतात की टाटा ग्रुप हा ऑलरेडी 1859 मध्ये इस्टॅब्लिश झालेला होता. म्हणजे ती स्थापना कधी आहे पहा टाटा ग्रुपची तर 1859 मध्ये ह्यांना ती जे काही त्यांचे बिझनेस होते टाटा ग्रुपचे तर ते स्टार्ट झालेले होते. त्याचबरोबर तो त्यावेळेस सुद्धा इंडियाचा काय होता पहा बिगेस्ट बिझनेस कॉंग्लोमरेट होता. कॉंग्लोमरेट म्हणजे काय पहा कॉंग्लोमरेट म्हणजे तर अनेक उद्योगधंदे एकत्र होणे किंवा एकत्र स्टार्ट करणे त्याला कॉंग्लोमरेट असं म्हटलं जातं. तर तो अनेक उद्योगधंदे एकत्र असणारा आपल्या इंडियामधला काय होता पहा खूप मोठा असा व्यावसायिक होता किंवा व्यावसायिक होते. When Tata became the 4th chairman in 1938, जेव्हा 1938 मध्ये JRD टाटा हे काय झाले पहा चौथे चेअरमन त्या ग्रुपचे बनले होते. काय सांगते लक्षात येते का जेव्हा JRD टाटा हे
त्या ग्रुपचे चौथे चेअरमन बनले होते 1938 मध्ये. तर त्यावेळेस त्यांचा इन्कम किती पण नंतर दिलेला आहे, मग त्यांचं एज पण दिलेलं आहे इथं. ही वॉज देन जस्ट 34 इयर्स ओल्ड. त्यांचं एज फक्त 34 वर्ष होतं. अंडर हिज लिडरशिप द टाटा असेट्स climbed from RS 62 crores बिलियन दिले मिलियन दिले पाहिजे तर 620. हॅलो, आवाज येतोय? येस सर. तर पहा, त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा ज्यावेळेस ते चेअरमन झाले होते आपल्या टाटा ग्रुपचे, तर त्यावेळेस त्यांचं वय हे 34 वर्ष होतं. आणि त्यांच्या लिडरशिप खाली जे आर डी टाटा यांच्या तर त्यावेळेस त्यांचं जे काही स्टार्टिंग होतं, म्हणजे त्यांच्याकडे बिझनेसचा जो काय स्टार्ट केला होता, तर त्यावेळेस किती त्यांच्याकडे अमाऊंट होती पहा, तर 1939 मध्ये त्यांच्याकडं 62 करोड्स एवढा बॅलन्स त्यांच्या कंपनीकडे त्यांच्या ट्रस्टकडे होता. परंतु जेव्हा हे चेअरमन झाले तेव्हापासून त्यांना किती कमवलेत पहा, तर ते पुढे आकडा दिलेला आहे पहा. The Tata assets climbed from 62 crores RS 620 million in 1939 to over RS 10,000 crore 100 billion in 1990. तर पहा, ज्यावेळेस ते टाटा ग्रुपचे चेअरमन बनले 1938 मध्ये, आणि त्यानंतर 1939 मध्ये त्यांची संपत्ती किती होती पहा, तर 62 करोड होती, म्हणजे फक्त 62 करोड होती. आणि त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस लिडरशिप चालू केली किंवा त्यांच्या लिडरशिप खाली जवळजवळ ती संपत्तीने किती केली पहा, तर 10,000 करोड केली. किती केली? 10,000 करोड एवढी केलेली आहे. आणि ती कुठपर्यंत केली पहा, 1990 पर्यंत. म्हणजे त्यांची कारकीर्द 1990 पर्यंत. आणि त्यामध्ये त्यांनी तेवढे पैसे वाढवलेले होते, म्हणजे 62 करोडवरून 10,000 करोड एवढी संपत्ती त्यांना कलेक्ट केलेली होती त्यांच्या लिडरशिप खाली किंवा त्यांचे जे काही चेअरमनचा कारकीर्द होती, तर त्या कारकिर्दीमध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, ड्युरिंग द लास्ट हाफ ऑफ द 20th century, Tata entered several new businesses, many of them unconventional, and produced a vast range of products from airlines to hotels, trucks, to locomotives, soda ash, and other heavy chemicals, to pharmaceuticals and financial services, tea and air conditioning, to lipsticks and clothing. तर पहा, पाठीमागच्या काही 20 वर्षामध्ये किंवा 20th सेंचुरीमध्ये त्यांनी काय केलेत पहा, टाटा ग्रुप यांनी खूप नवीन नवीन बिझनेस स्टार्ट केलेले आहेत पहा. मग त्यामध्ये कोणते कोणते बिझनेस त्यांनी स्टार्ट केलेत पहा, तर वेगवेगळे बिझनेस जे त्यांनी स्टार्ट केलेले आहेत, तर ते अनकन्व्हेन्शियल आहेत. अनकन्व्हेन्शियल म्हणजे काय पहा, तर काही जुने पण बिझनेस त्यांनी वाढवले आहेत, म्हणजे नवीन नसते. अनकन्व्हेन्शियल म्हणजे नवीन नसते. तर त्यातले काही बिझनेस त्यांचे जुनेच आहेत किंवा अगोदरचेच आहेत, आणि काही बिझनेस हे त्यांना नवीन स्टार्ट केले. मग त्यामध्ये त्यांना त्याची रेंज, जास्त प्रोडक्शनची रेंज त्यांनी काय केले पहा, वाढवलेले. तर म्हणजे प्रोड्यूस्ड अ वास्ट रेंज ऑफ प्रोडक्ट्स फ्रॉम एअरलाइन्स टू हॉटेल्स. म्हणजे समजा एखादा अगोदरचा बिझनेस आहे, तो छोटा आहे, तर तुझं प्रोडक्शन त्याचं कमी असेल, तर त्याचं प्रोडक्शन त्यांनी काय केले पहा,
जास्त वाढवलेलं आहे किंवा त्याचं जास्त प्रमाणात त्याची रेंज वाढवलेली होती किंवा सर प्रोडक्शन आवाज स्लो क्षमता. येतोय. येत नाही का आता? हॅलो, आता बघा. हा येतोय सर आता. ठीक आहे. तर त्यांना काय केले पहा, वेगवेगळे जे काही त्यांचे व्यवसाय होते, तर ते व्यवसाय काय केलेत पहा, जास्त प्रमाणात त्यांना व्यवसाय ते वाढवलेले होते. तर त्यामध्ये त्यांना नेम्स दिलेत पहा तिथं. मग एअरलाईन्स असतील, म्हणजे जे काही विमानाचे साहित्य तयार करायचे असतील ते, किंवा हॉटेल्समध्ये असतील किंवा हॉटेल्समध्ये त्यांना बिझनेस स्टार्ट केला होता हॉटेल्सचा, तर हॉटेलचा बिझनेस असेल, किंवा ट्रक्स असेल, आता टाटा ट्रक माहिती आहे आपलं तुम्हाला, तर ट्रक्सचा बिझनेस असेल, किंवा लोकोमोटिव्स म्हणजे स्वयंचलित वाहनं, लोकोमोटिव्स म्हणजे स्वयंचलित वाहनं असं म्हटलं जाते, तर ते असतील, किंवा सोडा ॲश असेल, त्यानंतर अदर हेवी केमिकल्स असतील किंवा इतर केमिकल्स असतील, मग त्यामध्ये औषधं वगैरे असतील, तर फार्मास्युटिकल्स म्हणजे औषधी आपण त्याला म्हणतोय. मग त्यामध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस, आर्थिक त्यांची जी काही सर्व्हिस असेल किंवा सुविधा असेल ती, त्यामध्ये नंतर टी असेल, चहाचं उत्पन्न असेल, एअर कंडिशन असेल, आपण ते AC वगैरे म्हणतो ते, त्यानंतर लिपस्टिक्सचे असतील, किंवा क्लॉगने म्हणजे परफ्यूम असेल, तर लिपस्टिक, परफ्युम्स किंवा एअर कंडिशन असतील, फायनान्शियल सर्व्हिसेस असेल, टी असेल, त्यांना औषध असतील, फार्मास्युटिकल्स असतील, किंवा इतर हेवी केमिकल्स असतील, किंवा सोडा ॲश असेल, सोडाची पावडर आपण त्याला म्हणतो, तर ती असेल, किंवा लोकोमोटिव्ह असेल, स्वयंचलित वाहनं असतील, किंवा ट्रक असेल, किंवा एअरलाईन्स असतील, किंवा हॉटेल्स असतील, तर हे सर्व बिझनेस त्यांनी काय केलेत पहा, त्यांच्या कारकिर्दीमध्ये, जे टाटा यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना स्टार्ट केलेले होते, किंवा याच्यामध्ये काही अगोदरचे पण होते, तर ते पण काय केले होते, वाढवलेले होते, किंवा त्याची पण त्यांनी प्रोडक्शनची क्षमता इनक्रीज केलेली होती पहा. ठीक आहे, पुढचा पॅराग्राफ पाहूया. द ग्रुप सिम्ड टू मेक एव्हरीथिंग अँड डू एव्हरीथिंग. पहा, इथं असं वाटत होतं की टाटा ग्रुप जो आहे तो काय करतोय पहा, प्रत्येक गोष्ट तयार करतोय आणि प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने तयार करतोय, असं त्या ठिकाणी आपल्याला वाटत होतं. वन ऑफ टाटाज अर्लिएस्ट अचिव्हमेंट्स वॉज टू कॅज्युअल 10 rival cement companies to merge and form the Associated Cement Company run by the Tata. पहा, इथे काय केले की सध्याची त्यांची रिसेंटची एक कामगिरी जर पाहिली, तर त्यांना काय केलं पहा, की जे काही इतर 10 कंपन्या अगोदर होत्या पहा, कंपन्या कशाच्या, सिमेंटच्या, तर त्या सिमेंटच्या कंपन्या काय करायच्या पहा, तर कॅज्युअल, कॅज्युअल म्हणजे फसवणूक करणे, किंवा गोड गोड बोलून फसवणूक करणे, किंवा फसवणे असं त्याचं मिनिंग आहे. तर त्या त्यांच्या प्रतिस्पर्धी होत्या पहा, 10 रायव्हल सिमेंट कंपनीज. रायव्हल म्हणजे विरुद्ध किंवा प्रतिस्पर्धी आपण त्याला म्हणतो. तर हे 10 जण कंपनीचे जे काही ओनर होते, तर एकमेकांना ते विरुद्ध होते. मग ते काय केलेत पहा, जे टाटा यांनी त्यांना एकत्र आणलंय, मर्ज केल्या, आणि त्यांची एकच कंपनी स्टार्ट केली, आणि ते रन कोणी केले पहा, तर टाटा ग्रुपने रन केली. म्हणजे जे छोटे छोटे उद्योग होते त्यांचे, तर त्यांना हातभार लावला, आणि काय केलं, आपलं नाव देऊन ही कंपनी काय केली पहा, चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट त्या ठिकाणी सिमेंटचे तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत पहा. म्हणजे त्यांनी ती 10 जणांची कंपनी मर्ज करून टाटा सिमेंट असं नाव देऊन त्यांनी काय केलं, ते स्टार्ट केलं होतं पहा. त्यानंतर GRD strengthened existing businesses such as steel, power and hotels. त्याचबरोबर जे टाटा यांनी काय केलं पहा, तर त्यांचे सध्याचे जे काही बिझनेस होते, स्ट्रेंथन म्हणजे वाढवणे, तर त्याची कॅपॅसिटी काय केली पहा, एक्झिस्टिंग बिझनेसेस म्हणजे सध्या चालू असणारे, किंवा सध्या जे काही त्यांचे बिझनेस सध्या
चालू होते तर ते बिझनेस काय केले पहा त्यांनी त्याची क्षमता वाढवली. त्यामध्ये मग कोणते होते पहा तर टाटा स्टील असेल, टाटा पॉवर असेल किंवा हॉटेल्स असतील. तर ते बिझनेस काय केले त्यांनी पहा आणखीन त्यांची रेंज ही वाढवली पहा. As an industrialist, J.R.D. Tata is credited with placing the Tata Group on the international map. पहा एक उद्योजक म्हणून जे.आर.डी. टाटा यांनी त्यांचा टाटा ग्रुप होता तर तो कुठं नेला पहा तर जगाच्या नकाशावरती त्यांनी त्यांचं नाव निर्माण केलं. म्हणजे त्यांनी आपल्या भारतामध्येच उद्योग नाही चालू केले तर इतर फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा काही उद्योग त्यांनी स्टार्ट केलेले होते आणि त्याचबरोबर ते स्टार्ट करून त्यांनी काय केले पहा सक्सेसफुली ते रन केलेले आहेत आणि त्यामुळं असं म्हटलंय की त्यांना त्यांचं नेम कुठं तयार केलं पहा तर आंतरराष्ट्रीय नकाशा आहे किंवा आंतरराष्ट्रीय सर्व इतर देश असतील तर त्या देशामध्ये सुद्धा त्यांनी नाव त्यांचं तयार केलं होतं पहा. ॲज अन एव्हिएटर अँड पायोनर फ्लायर ही ब्रॉट कमर्शियल एव्हिएशन टू इंडिया. त्याचबरोबर त्यांनी काय केलंय पहा की एव्हिएटर म्हणजे काय वैमानिक त्याला म्हणतो. एव्हिएटर म्हणजे विमान चालवतात त्याला असं म्हटलं जातं. तर जे काही विमान वाहतूक असेल किंवा विमानाचे जे प्रोडक्ट्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलंय पहा खूप असे व्यावसायिक बदल आपल्या इंडियाच्या विमानामध्ये किंवा जे काही एअरलाइन्स असतील तर त्यामध्ये केलेले होते. ॲज अ पॅट्रॉन ऑफ द आर्ट्स ही वॉज रिवर्ड बाय इंडियाज आर्टिस्ट. त्यानंतर ते काय करायचे पहा पॅट्रॉन म्हणजे आश्रयदाता. तर ते कलेचे आश्रयदाता होते पहा. मग आर्ट्स असेल किंवा अजून इतर क्लबचर्स असतील जे काय असेल ते तर त्याचे ते कसे होते तर आश्रयदाता होते. त्यांना ते आवडायचं. काय करायचं समजा एखादा कलाकार असेल तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ते निश्चितपणे त्याला काय करायचे पहा प्राईज किंवा बक्षीस त्या ठिकाणी देत असायचे. ओके तर ते त्यांना केलेलं होतं पहा. ही ब्रॉट कमर्शियल एव्हिएशन ते झालंय पहा. नंतर काय ही वॉज रिवर्ड बाय इंडियाज आर्टिस्ट क्लबचर्स अँड परफॉर्मिंग आर्टिस्ट अंडर जे.आर.डीज ट्युटलेज. पहा त्यांना काय केलंय पहा तर जे काही इंडियाचे आर्टिस्ट असतील कलाकार असतील स्कल्पचर्स म्हणजे मूर्तिकला करणारे किंवा मूर्ती तयार करणारे व्यक्ती किंवा परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणजे नाटक किंवा ड्रामा वगैरे जे लोक सादर करतात ते आर्टिस्ट म्हणजे कलाकार. तर ह्या सर्वांना रिवॉर्ड म्हणजे काय पहा तर बक्षीस दिलं जात असायचं किंवा त्यांना त्या ठिकाणी सहाय्य केलं जात असायचं अंडर जे.आर.डीज ट्युटलेज. ट्युटलेज म्हणजे देखरेख. तर ते कोणाच्या देखरेखीखाली पहा तर आपले जे.आर.डी. टाटा यांच्या देखरेखीखाली त्यांना ते मदत पुरवली जात असायची. Tatas became the biggest buyers, promoters, and supporters of the art world in India. त्यानंतर असं म्हटलं जाते की त्या ठिकाणी टाटा काय बनलेत पहा तर जे काही हे छोटे मोठे उद्योग होते तर त्याचे खूप मोठे ते बिगेस्ट बायर्स म्हणजे ग्राहक बनलेत. म्हणजे समजा कोणीतरी पेंटिंग तयार केलं, कोणी मूर्ती तयार केल्या किंवा कोणी काही तयार केलं तर ते विकत घ्यायचं काम जे आडे टाटा हे करायचे किंवा त्यांचा ग्रुप करायचा. त्यानंतर प्रमोटर्स म्हणजे त्यांना वर्धक त्याला म्हणतो आपण किंवा प्रोत्साहन देणारे. सपोर्टर्सला पण आपण काय म्हणतो पहा तर आपल्याला प्रोत्साहन देण्याचं आपण म्हणू शकतो. तर ते आर्ट वर्ल्डला निश्चितपणे काय करत होते पहा प्रोत्साहन देत होते. कारण आर्ट एखाद्या व्यक्तीकडे आहे, कला आहे तर ती कला त्याची आणखीन डेव्हलप झाली पाहिजे किंवा प्रत्येक व्यक्तींकडं पोहोचली पाहिजे असं त्यांचं काय होतं पहा ओपिनियन होतं. म्हणून त्यांना काय केलं होतं पहा त्याचे जे काही आर्ट्स असतील किंवा कला असेल तर त्याला ते प्रोत्साहन देण्याचं काम करत असायचे. As a philanthropist, he was respected for keeping alive and building up the tremendously active Tata Charitable Trusts. त्याचबरोबर ते ॲज अ फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय पहा तर स्वबांधवावर प्रेम करणारा आणि त्यांच्यासाठी कार्य करणारा व्यक्ती म्हणजे लोकोपकारी आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण लोकोपकारी असं म्हटलं जातं किंवा आपल्या जे काही व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींवरला काय करे पहा सहाय्य करणे किंवा मदत करणे. तर अशा पद्धतीचं त्यांना फिलॉन्थ्रॉपिस्ट असं ओळखलं जात होतं.
कारण ही वॉज रिस्पेक्टेड फॉर कीपिंग अलाइव्ह अँड बिल्डिंग अप द ट्रेमेंडसली ॲक्टिव्ह टाटा चॅरिटेबल ट्रस्ट. आणि त्यांनी जे काही त्यांचं चॅरिटेबल ट्रस्ट होतं तर त्या ट्रस्टला खूपपणे ॲक्टिव्हली त्यांनी काय केलं होतं पहा, प्रचंड असं बिल्डअप केलं होतं किंवा बांधणी केली होती किंवा उभारणी केलेली होती. आणि खूप असा त्यांना इन्कम त्या ठिकाणी इन्क्रीज केलेला होता. त्यामुळे त्यांचं जे काय ट्रस्ट होतं तर त्यांचं ट्रस्ट हे काय झालं होतं पहा, चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं होतं. त्यामुळं त्यांना म्हटलंय की त्यांचा त्या ठिकाणी रिस्पेक्ट खूप केला जात होता. तर अशा पद्धतीने हे टाटा ग्रुपचं इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर आता हे जनरल इन्फॉर्मेशन इथपर्यंत दिलेली आहे पहा. तर पुढं काय दिले आहेत पहा इथं आपल्याला, तर द लीडर अँड द मोटिवेटर हा इथं पॉइंट आपल्याला दिलेला आहे की इथं एक लीडर किंवा मोटिवेटर काय पाहिजे किंवा कसा असतो, एक नेता आणि प्रोत्साहन देणारा व्यक्ती कसा पाहिजे, तर त्याविषयीचं इथं मत जे डी टाटा यांचं व्यक्त केलेलं आहे पहा. ठीक आहे, पाहूया आपण वन बाय वन ते. लीडरशिप अकॉर्डिंग टू JRD मिंट मोटिवेटिंग ऑदर्स. पहा लीडरशिप म्हणजे काय पहा, तर JRD टाटा यांच्या मते लीडरशिप म्हणजे काय, तर मोटिवेटिंग करणं कुणाला, तर जे इतर व्यक्ती आहेत आपल्याकडे काम करणारे किंवा इतर जे काय असतील ते, तर सर्व व्यक्तींना मोटिवेट करणे, प्रोत्साहन देणे किंवा त्यांना मार्गदर्शन करणे हे लीडरशिपचं फर्स्ट काय आहे पहा, वर्क आहे. ॲज अ चेअरमन माय मेन रिस्पॉन्सिबिलिटी इज टू इन्स्पायर रिस्पेक्ट. पहा ॲज अ चेअरमन म्हणून माझं मेन जबाबदारी किंवा मुख्य जबाबदारी काय आहे म्हणतात की की जे समोरचे व्यक्ती आहेत तर त्यांना रिस्पेक्ट कशा पद्धतीने आपण देऊन त्यांचं इन्स्पिरेशन कसं वाढवू शकतो किंवा त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना आपण प्रोत्साहित कसं करू शकतो, तर ते काम त्यांनी काय केलेलं आहे पहा, केलेलं आहे किंवा त्यांची मुख्य जबाबदारी आहे असं म्हणताय की त्यांना आदर करून त्यांना काय करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे. तर हे काम JRD टाटा यांचं होतं किंवा त्यांचं मेन जबाबदारी आहे असं म्हणतायत ते. समटाइम्स रेफर्ड टू ॲज द चेअरमन्स चेअरमन. बऱ्याच वेळेस त्यांना असं पद मिळायचं की चेअरमनचे चेअरमन म्हणून त्यांना ओळखलं जातं. म्हणजे समजा ऑल इंडस्ट्री असतील तर इंडस्ट्रीचे चेअरमन्स असतील तर त्यांचं जे काही ग्रुप होता तर त्यांचं जे काही संघटना होती तर त्या सर्व चेअरमनचा ते मुख्य असायचे. त्यामुळे त्याला चेअरमन्स चेअरमन असं म्हटलंय पहा. JRD adopted a management by conscience style. पहा त्यांना त्यांचे जे काही सर्व इंडस्ट्रीजचे सर्व ग्रुप असेल किंवा त्यांची जे काही संघटना असेल तर त्या संघटनेचे त्यांना चेअरमन केले होते. आणि त्यांना कन्सियन्स स्टाईल म्हणजे काय पहा, तर सर्वानुमते किंवा एकमताने त्यांना त्या ठिकाणी काय केलं होतं, ते चेअरमनचे चेअरमन म्हणून हे पद अडॉप्ट केलं होतं किंवा देऊ केलं होतं किंवा त्यांना ते दिलेलं होतं. When a number of persons are involved, I am definitely a conscious man. He once said, adding, but that does not mean that I do not disagree or that I do not express my views. त्यानंतर इथं काय म्हणतात JRD टाटा की डेफिनेटली त्या ठिकाणी सर्वानुमते मीच असा व्यक्ती होतो की तिथं काय करू शकत होतो, सर्वानुमते माझं निवड ही चेअरमनची चेअरमन म्हणून होऊ शकत होती किंवा झालेली होती. परंतु त्याचं असं ओपिनियन नव्हतं की मला कोणीही डिसॲग्री नव्हतं असं नाहीये. मला त्या ठिकाणी काही व्यक्ती डिसॲग्री सुद्धा करत होते. परंतु ते काय सांगतात पहा, तरी सुद्धा मी त्या व्यक्तीबद्दलचं माझं व्ह्यूज काय केले नाहीत पहा, एक्सप्रेस केलेले नाहीत. कारण त्यांना असं वाटतंय की त्याबद्दलचं समजा जरी त्यांचं ओपिनियन असेल निगेटिव्ह तरी सुद्धा त्यांना ते तिथं एक्सप्रेस केलेलं नाहीये किंवा ते सांगितलेलं
नाहीये. किंवा बरेचसे व्यक्ती असं असतात पहा, की आपल्याला वरनं एक सांगताना आतून एक असतात. तर तशा व्यक्तीबद्दल सुद्धा मी इथे काय केलेलं नाहीत. माझे बॅड किंवा जे काही व्ह्यूज असतील तर ते मी एक्सप्रेस केलेले नाहीयेत. त्यामुळे इथे म्हटलंय पहा, वेन अ नंबर ऑफ पर्सन्स आर इन्व्हॉल्व्ड, तिथं खूप व्यक्ती इन्व्हॉल्व झालेल्या होत्या. आय एम डेफिनेटली अ कन्सायन्स मॅन. त्या ठिकाणी सर्वांमध्ये फक्त मी एकटाच असं होतो की माझं त्या ठिकाणी निवड होऊ शकत होती. परंतु ही वन सेड ॲडिंग, तो काय करताय पहा, एकदा तो म्हणतोय आणि त्यामध्ये काहीतरी ॲडिशन टाकतायत. कोणची ॲडिशन टाकतायत पहा, तर बट दॅट डज नॉट मीन दॅट आय डू नॉट डिसॲग्री. तर त्याचं असं म्हणणं नाही की मी त्याच्याशी सहमत नाहीये. तर मी काय करतोय पहा, दॅट आय डू नॉट एक्सप्रेस माय व्ह्यूज. आणि या असहमत असणाऱ्या गोष्टीविषयी काय करत नाही पहा, मी माझं विचार या ठिकाणी एक्सप्रेस करत नाही किंवा मांडत नाहीये पहा. म्हणजे जे इथे निगेटिव्ह व्यक्ती असतील तर त्या संदर्भात मी इथं ओपिनियन माझं मांडत नाही किंवा व्ह्यूज एक्सप्रेस करत नाही. बेसिकली इट इज अ क्वेश्चन ऑफ हॅव्हिंग टू डील विथ इंडिव्हिज्युअल मेन हिडिंग डिफरंट एंटरप्राइजेस. इथं आता प्रामुख्याने प्रश्न असा आहे की वेगवेगळे जे काही काय असतील, उद्योगधंदे असतील, एंटरप्राइजेस म्हणजे उपक्रम. तर ते वेगवेगळे उपक्रम जे असतील तर त्या उपक्रमाचं काय करणे पहा, हेडिंग हा एकच व्यक्ती करतोय. तर हा काय होता पहा, इथं मुख्य प्रश्न होता किंवा प्रमुख समस्या इथं होती पहा. You have to adapt yourself to their ways and deal accordingly and draw out the best in each man. त्यानंतर ते काय म्हणतात पहा, की स्वतःला तुम्ही काय करायचं, स्वीकारा किंवा स्वतःला त्यामध्ये इन्व्हॉल्व करा. आणि त्यानंतर किंवा जे काही वेज आहे तिथले काम करण्याचे ते अडॉप्ट करा. आणि त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये बेस्ट कसं बनेल किंवा ड्रॉ आउट द बेस्ट इन इच मॅन. प्रत्येक व्यक्तीमधून चांगले गुण तुम्ही शोधा, त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स तुम्ही शोधू नका, असं त्यांचं ओपिनियन आहे. इफ आय हॅव एनी मेरिट इट इन गेटिंग ऑन विथ इंडिव्हिज्युअल्स अकॉर्डिंग टू देअर वेज अँड कॅरेक्टरिस्टिक्स. आणि ते काय म्हणतात पहा, की जर समजा मला त्याच्याकडून एखादी तरी बेनिफिट किंवा एखादी तरी फायद्याची गोष्ट मिळाली वैयक्तिकपणे, इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिकपणे, तर ते काय करा तुम्ही आत्मसात करा असं म्हणतायत पहा. आणि त्याचबरोबर त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आहेत, गुणधर्म आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ते सुद्धा तुम्ही त्याचा अभ्यास करा असं म्हणतायत. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा आहे, परंतु त्याच्याकडे असणारे तुम्ही निगेटिव्ह पॉइंट्स घेऊ नका, तर त्याच्याकडे असणारे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय करा तुम्ही ऍक्सेप्ट करा किंवा ते स्वीकारा असं म्हणता येत पहा. इन 50 years आय हॅव डील विथ द 100 टॉप डायरेक्टर्स अँड आय हॅव गॉट ऑन विथ ऑल ऑफ देम. त्यानंतर काय सांगतोय की मी माझ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय केलेत पहा, तर होल वर्ल्ड मध्ये 100 टॉप डायरेक्टर्सची मी भेट झालेली आहे. आणि या गोष्टी मला त्यांच्याकडून मिळालेल्या आहेत असं म्हणता येईल. किंवा हे जे काय माझे विचार आहेत तर त्यांच्याशी बोलून किंवा त्यांच्याशी मी चर्चा करून मला असं नॉलेज त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ॲट टाइम्स इट इन्व्हॉल्व्स सप्रेसिंग युअर सेल्फ. इथं तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे तर स्वतःवरती दडपशाही आणू नका म्हणते पहा. सप्रेशिंग म्हणजे दडपशाही आणणे, तर स्वतःवरती दडपशाही आणू नका. तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा स्वतःहून, जबरदस्तीने इन्व्हॉल्व्ह होऊ नका. इट इज पेनफुल बट नेसेसरी. जरी ते दुःखदायक असेल स्वतः इन्व्हॉल्व्ह व्हायचं, त्यामध्ये काम करायचं, तर चांगल्या गोष्टी कोणालाही नको वाटतात. तर तरी सुद्धा तुम्हाला ते स्टार्टिंगला पेनफुल असणार आहे, परंतु नंतर ते निश्चितपणे चांगलं असणार आहे पहा. त्याचबरोबर आणखीन काय म्हटलंय पहा, टू बी अ लीडर यू हॅव गॉट टू लीड ह्युमन बिईंग्स विथ अफेक्शन. आणि तुम्ही एक जर लीडर असाल, तिथं नेता असाल, तर तुम्हाला तिथं काय घेऊन जायचं आहे पहा, जे काय सर्व व्यक्ती आहेत, ह्युमन बिईंग्स आहेत, तर त्यांना सर्वांना आपुलकीनं, अफेक्शन म्हणजे प्रेम किंवा आपुलकी, तर त्यांना सर्वांना
आपुलकी किंवा प्रेमळतेनं घेऊन जाऊन ते जे काही काम आहे त्यांना जे सोपवलेलं तर ते काम पूर्ण करायचं आहे. ओके, ठीक आहे. इथं आपण थांबूया. पुढचा जो राहिलेला पॉइंट आहे तो आपला पुढच्या लेक्चरला संपेल. मी तो टिक मार्क करून घेतो जे आपल्या लक्षात येईल कुठपर्यंत आले ते. ठीक आहे. नंतर लेसन हा रीड करा. त्याच्यातले इयर्स जे आहेत किंवा जे नेम आहे तर ते सर्व लिहून काढा किंवा त्यांचे बिझनेस कोणते कोणते होते ते लिहून काढा. स्वतः थोडंसं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स यामध्ये तयार करा. ओके, ठीक आहे. आवाज येतोय का? हा सर. येस Yes, सर sir. येतो. कोणाच बोलत नाहीये म्हणून म्हटलं. नाही सर.